दैनंदिन जीवनातील व्यस्त कामातून थोडंसं मोकळा श्वास घ्यायचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात जायला हवं. नवीन मित्र जोडणे असेल, विचारांची देवाणघेवाण करणे असेल तर बाईक रायडिंग, ऑफ रोड ॲडव्हेंचर अशा प्रकारच्या साहसी खेळामध्ये सहभागी व्हायला हवं. अशा प्रकारचा एक वेगळा आनंद देण्यासाठी रोडीज ॲडव्हेंचर क्लब ऑफ पुणे आणि व्यंकटसाई होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने अशाच प्रकारचा ऑफ रोड ॲडव्हेंचर इव्हेंट डोंजे पुणे येथे आयोजित केला होता. ॲक्वेरियस रिसॉर्ट खडकवासला येथून या साहसी खेळासाठी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फ्लॉग ऑफ करून सुरुवात झाली. या प्रसंगी रोडीज ॲडव्हेंचर क्लब पुणे दत्ता सावंत, विक्रांत राऊत, अमित बर्गे, शिवाजी मरगळे, अमरेंद्र साठे, भुवनेश भगत, हरमीत सिंग उपस्थित होते. अशा प्रकारच्या साहसी खेळामधून विविध प्रकारच्या नॅशनल, इंटरनॅशनल स्पोर्ट्स बाईक्स पाहायला मिळतात. यातून तणावमुक्त जीवन जगायला ऊर्जा मिळते. यावेळी सहभागी बाईक रायडर्सने आपले अनुभव व्यक्त केले. माझं नाव गोविंदा यादव आणि माझा मित्र अक्षय गाग, आम्ही दोघं एकत्र कराडवरून आलेलो आहे. हा ऑफ रोडिंगची आम्हाला काल पोस्ट समजली. सकाळी अचानक प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ते इव्हेंटला आलेलो. हे इव्हेंटला येण्याचं कारण असं आहे की आठवडाभर ऑफिसचा रोड असतो, घरातली कामं असतात आणि आम्ही हा बाईक रायडिंग हे साधारण 8 ते 10 वर्षापासून करतोय. ऑफ रोडिंग असेल, रायडिंग असेल. तर याचा अनुभव असा आहे की जो आठवड्याचा स्ट्रेस असतो, कामाचा असेल किंवा दुसऱ्याही गोष्टीचा असेल, घरातील वातावरण असेल, बाहेरील वातावरण असेल, याचा स्ट्रेसमुक्त व्हायचं असेल तर हे बाईक रायडिंग हे खूप महत्त्वाचं साधन आहे. तुम्ही विचार केला असता तरी की जो 4 दिवस आपण जे काम करतो गावात असेल, शेतात असेल किंवा बाहेर ऑफिसचा असेल, त्यानंतर कसं होतं, डोक्यामध्ये एकच विचार असतो की काम काम काम. जेव्हा आपण इकडे येतो आणि जेव्हा बाईक सगळ्या बघतो, आपल्या नवीन नवीन मित्र मिळतात, नवीन बाईक बघायला मिळतात. ऑफ रोडिंग असेल, डर्ट रायडिंग असेल, लिमिटेड ॲडिशनच्या गाड्या असतील, ओल्ड या सगळ्या हा ऑफ रोडिंग म्हणा किंवा कोणत्याही राईड इव्हेंटला बघायला मिळतात. याचा अनुभव असा आहे की याच्यातून वेगवेगळे मित्र, वेगवेगळ्या आउट ऑफ इंडिया म्हणा किंवा यातल्या बाईक असतात त्या मिळतात बघायला. नवीन फ्रेंड तयार होतात, नवीन सर्कल तयार होतं. यामुळे काय होतं की एवढं कोऑपरेटिव्ह इव्हेंट असतो ना की मनात जो स्ट्रेस असतो राहिलेला किंवा एक कंटाळा असतो, तो सगळा कंटाळा निघून जातो. आता हे आज ऑफ रोड ॲडव्हेंचर इव्हेंट घेतलेला आहे ना, तो व्यंकटेश होंडा त्यांनी स्पॉन्सर वगैरे केलेला आहे. तर मला असं वाटतं की हा इव्हेंट खूप चांगला आहे. यातून काही घेण्यासारखं आहे की काही काही लोक खूप लांबून आलेत. आता मजा आहे तर सगळे इव्हेंटचीच आहे. तरी मला खूप आनंद झाला की इकडे आला. आता ब्रेकफास्ट केला, त्यांनी कोऑपरेटिव्ह चांगलं केलेलं आहे आम्हाला. मेरा नाम डॉक्टर मुबीन सेलिया है। मैं एडवेंचर और डर्ट राइडिंग कर रहा हूँ ऑलमोस्ट 3 साल से। एंड ये जो चीज़ है, ये जो स्पोर्ट है, ये बहुत ही सेटिस्फैक्ट्री स्पोर्ट है। रीज़न बिंग, मंडे टू सैटरडे जो मैं मेरे पेशेंट्स देखता हूँ, उसके बाद ये सब जब करने को मिलता है तो इट्स वेरी स्ट्रेस रिलीविंग। आइडियली बहुत अच्छा लगता है कि काफ़ी दोस्त आते हैं, डर्ट राइडिंग करते हैं, प्रॉपर गियर्स पहनते हैं, हेलमेट्स हो गया, बूट्स हो गए, एवरीथिंग विच इज़ नेसेसरी। तो ये सब चीज़ें अच्छा लगता है करने को एंड इट्स वेरी फन। सिंहगड रोड येथील होंडाचे ऑथोराइज्ड डीलर व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम यांच्या सहकार्यातून हा ॲडव्हेंचर इव्हेंट यशस्वीरित्या पार पडला.